नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनल मध्ये। आता गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। अगदी 2 दिवसावरती गणपती बाप्पा आपल्या घरी येतील, तर गणपती बाप्पांसाठी आवडीचे मोदक आपण बनवूयात। माव्याचे मोदक बनवण्यासाठी आपण या ठिकाणी कढईमध्ये 1 कप दूध घातलेले आहे। आता त्यामध्येच अर्धा कप इतकी साखर घालून ते दूध छान उकळून घेऊयात, जेणेकरून त्यामधील सर्व साखर विरघळेल। ती सतत ढवळत राहायची आहे, त्यामुळे ती पटकन विरघळून जाईल। आता त्यामध्येच 1 वाटी इतकी मिल्क पावडर घालून घेऊयात। ती त्या दुधामध्ये गुठळ्या होणार नाहीत या पद्धतीने एकजीव करून हलवून घ्यायची आहे। या ठिकाणी मिल्क पावडर दुधात छान मिक्स झालेली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून ते देखील त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। मिल्क पावडर छान मिक्स झालेली आहे, तूपही त्यात विरघळले आहे। आता त्यामध्ये विलायची पावडर घालून त्यामध्येच केसर घातलेले दूध देखील त्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात। आता 15 ते 20 मिनिट हे दूध सतत ढवळत राहायचे आहे, त्यामुळे ते पटकन घट्ट होऊन जाईल आणि आपल्याला मोदक देखील बनवता येतील। त्यासाठी हे मीडियम फ्लेम वरती छान आटून द्यायचे आहे। पहा, या ठिकाणी आपले पीठ घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। पहा मैत्रिणींनो, 15 ते 20 मिनिटांनंतर हे मिश्रण अगदी घट्ट झाले आहे। आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। हे मिश्रण आता थंड होण्यासाठी ठेवूयात। तोपर्यंत मोदकच्या साच्याला आपण सर्व बाजूने तूप लावून घेऊयात, त्यामुळे मोदक तयार केल्यानंतर ते साच्यामधून अगदी अलगद निघतील। आता मिश्रण देखील थंड झाले आहे। आता ते आपण साच्यामध्ये भरून त्याचे छान मोदक बनवून घेऊयात। पहा मैत्रिणींनो, अगदी विकत मिळतात तसेच हे माव्याचे मोदक अगदी झटपट असे तयार झाले आहेत। तुम्ही देखील गणपती बाप्पा घरी आल्यानंतर नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।